नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात? मजेत ना? माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी. तर आज खूप महिन्यानंतर मी ब्लॉग घेते बरं का. आणि ब्लॉग घ्यायचं विशेष म्हणजे आज आहे गुरुवार. तर तुमच्या दाजींचा माझा गुरुवार उपवास आहे. तसं मी सकाळी तुमच्या दाजींना साबुदाण्याची खिचडी बनवली, पण मग आता पोरं काय म्हणते साबुदाण्याची खिचडी नाही खायची, साबुदाणे वडे खायचे. आता माझी काय तब्येत बरी नाही. मी गावाला गेले होते, तसं गावाला गेलो होतो. गावानं आल्याच्यानंतर माझी तब्येत खूप खराब झाली. तर मी पोरांना म्हणलं साधी सिंपल खिचडी बनवली साबुदाण्याची खा, पण ते नाही खाऊ राहिले. मग तुमच्या दाजींना नाश्त्याला खिचडी दिली, थोडी डब्याला बांधून दिली. त्यांना गोळ्या खायच्या असतात सकाळच्या, म्हणून काही ना काहीतरी नाश्ता द्यावा लागतो त्यांना. तर मग सगळ्यांना साबुदाणे वडे खायचेत. तर मग आज गुणगुणबाई साबुदाणे वडे बनवणार आहे. येतात ना ग? नाही? मग आता कसे बघणार, कसे करणार? मी सांगणार का? हो का? तर त्यासाठी रात्री साबुदाणा भिजत ठेवला होता. त्यामध्ये तिने शेंगदाण्याचं पावडर टाकलंय, बटाटे उकडून घेतलेत. आता हिरवी मिरची वाटावं लागेल. आणि तुम्हाला एक दाखवते इकडं. मी रात्री दही लावलं होतं. गुरुवार उपास असल्यामुळं मी दर गुरुवारी दही लावते, कारण का मग उपासाला ताक म्हणा दही म्हणा खाल्ल्याला चांगलं असतं. त्याच्यातलं तुमच्या दाजींना मी सकाळी खायला दिलेलं. आणि हे दही बघा, एकच नंबर मलईदार, एकदम घट्ट दही झालंय. आणि ही सगळी दिसतंय ना, हे वरती सगळी मलईवर का मी तुम्हाला काढून पण दाखवते चमच्याने. दादा एक चमचा गेले. दही खायलाच पाहिजे उन्हाळ्याचं, ताक दही. तर मी अर्धा लिटर दूध आणलं होतं. मोठं नाही का? मोठं दे ना. मी चहासाठी अर्धा लिटर आणलं होतं आणि दही करण्यासाठी अर्धा लिटर आणलं होतं. असं 1 लिटर दूध आणलं होतं. त्याचं मी दही बनवलं आणि बाकीचं चहा प्यायला ठेवलं होतं. मी तुम्हाला काढून दाखवते दही. सर कांदा सोड. हा 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 हा, किती घट्ट दही, सगळी मलईवर का वरती थोडंसं मी दूध आटवलं होतं. नुसते असे मस्त दही झाले आहेत बा. तोंडाला पाणी आलं दह्यासाठी. आता याचं मस्त दही खाऊ आणि पुन्हा थोड्या वेळ ताक करून पिऊ. मला तर घरचं दही आवडतं बरं का. आता गुणगुणबाईने टाकलंय साबुदाण्यामध्ये मिरची पावडर टाकलंय, बटाटे उकडून घेतलेत. मिरच्या बस झाल्या बाई, जास्त तिखट नको. चला म्हणलं व्हिडिओ घ्यायला. आपलं कसं आहे, छोटंसं घर असल्यामुळं जास्त मोठा ब्लॉग मला घेता येत नाही. पण म्हणलं चला, खूप महिने झालेत ब्लॉगच घेतला नाही. आणि मागच्या 2-3 दिवसा मग कितीला गेलतो का आपण? कोणत्या वारी गेलतो? हां, शनिवारी गावाला गेलो होतो. तर तुम्हाला गावाकडचा ब्लॉग पण बघायला भेटेल. अजून काही तो तिने एडिटिंग केलेला नाही आहे, कारण मम्मीनं फोनच नाही दिला म्हणून. तर आता ती जेव्हा अपलोड करीन तेव्हा गावाकडला व्हिडिओ नक्कीच बघा बरं का. असं हे कर. तिखट पण येत काल. माहिती का, खायचं म्हणता, मी करते म्हणता. ताई मला काय करता, हातावरती करून घेता, मग ते आपल्याला करावं लागतं. आणि उपासाचं मीठ ना आम्ही ताटाचं उपासाला आम्ही ते दुसरं मीठ नाही वापरत. आम्ही उपासाला हेच मीठ खातो. किती दिवसाची वडी करायची आता? मग गेल्या बुधवारी म्हणलेली तुझं कुठं नाही. बघ तिखट बरोबर आहे का? तिखट पण
एवढं गरम गरम मग जेव्हा खावाशी वाटले तेव्हा हे करू. पाहिजे तुला आपल्या तिकडं वडे बनवूस तर इकडं मी तेल तापायला ठेवलं होतं. तेल मस्त तपलंय, आता वडे तळून घेते. गॅस संपन म्हणून आम्ही थोडाच कमीच गॅस वापरतोय. गॅस तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, प्रॉब्लेम आलाय. गावाकडे बरे उडत बघ आंबट. आता एवढं पीठ उरलंय, इतके बनवलेत, अजून कढईत पण आहेत. आता जेव्हा खावाशी वाटले तेव्हा मग ह्या पिठाचे मी बनवून पोरांना अजून देणार आहे. थोडस बस मला लाल वाटत. बस 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 का बरं? बस तिला आवडत नाही ते एवढं सगळं. तर या सगळे तुम्ही पण मस्तपैकी साबुदाणा वडा आणि दही इतके बनवले. ये रे पुढं एवढे एवढं सकत दही तुला जर जर तुला. आता मी तुम्हाला फुल दाखवते. ते गरम आहे एकदम मस्त, खरपूस कडक झाला बरं का. तर मग चला बाय सगळ्यांना, घ्या आपली काळजी. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.